देवांश विलेवन संघाचा। यावेळेला मोठा फटका समोरच्या बाजूने खेळायचा होता, चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाही, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय। कारण की रणजित सर म्हटलं ना ते कसलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, अगदी दर्जेदार गोलंदाजी त्यांची आपल्याला नेहमी पाहायला मिळते। आणि यावेळेला या ठिकाणी अद्वैत वारियर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पहिलं षटक आणि ते टाकत असताना आपण त्यांची गोलंदाजी पाहतोय। अलंग द कार्पेट, चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक आला, फक्त मिळतीये सिंगल। पुन्हा एकदा आपण गोलंदाजाचं विशेष कौतुक करूया, कारण की दोनच खेळाडू डीप मध्ये आणि चांगली गोलंदाजी साकारली जाते। दरम्यान स्ट्राईकला फलंदाजीसाठी पोहोचला तो अंकुश, एक उंचपुरा खेळाडू। यावेळेला कमालीचा चेंडू पहा, चेंडू पडल्यानंतर किती वेग आहे आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आमचे साडू सुरेश पाटील आम्हाला पाहायला मिळतात। अगदी दर्जेदार खेळ यावेळेला। यष्टीरक्षक म्हटलं ना तर संघाचा कणा, आणि या ठिकाणी अगदी कणखर कणा आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश पाटील यांचा। आणखी चांगला बॉल गॅदर्ड केलाय पहा यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, त्यामुळे आणखी एक डॉट बॉल। कमालीची गोलंदाजी, मी पहिलंच म्हणालो होतो की काय कमालीची धमाल गोलंदाजी पाहायला मिळते। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव सर्वात मोठा गुरु आहे, आणि अनुभवाच्या शिदोरीतून एक एक मोती या मैदानामधून विखरत असताना आपण रणजित सरांना पाहतोय। कमालीची गोलंदाजी, आतापर्यंत 4 चेंडू टाकले, त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पॉवर प्लेचं षटक ते हाताळतायत। यावेळेला काहीसा फ्लाइट दिला होता, यष्टीरक्षक चूक करतोय, अन्यथा हाही चेंडू डॉट होता। पंचांचा पंजा म्हणजे बाय। आंतरराष्ट्रीय नियमावतील अगदी 23व्या क्रमांकाचा नियम, बाईज किंवा लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धावा येणं। आणखी एक धावा ऍड होईल, 3 धावा। शेवटचा बॉल, आता मात्र शेवट गोड करावा लागणार आहे तो फलंदाज शैलेशला, कारण की धावा पहिल्या षटकामध्ये आल्याच नाहीत। स्लोवर वन पिक केला आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर, षटकार। आणि फलंदाजीसाठी त्यांचे काका फलंदाजी करतायत, पाहूया आपल्या पुतण्याला बघतील का पुतण्याला ठोकतील। परंतु पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू चांगले टाकताना शेवटचा चेंडू जादूचा बॉल टाकत असताना षटकार खाल्ला, कारण की व्हेरिएशन करण्यासाठी रणजित सर गेले आणि षटकार खेळला। आणि प्रथमतः नक्कीच एका बाजूला लाईन बघा, एका बाजूला वडील आहेत, दुसऱ्या बाजूला मुलगा आणि फलंदाजीसाठी काका आहेत। पहिला चेंडू फुलटॉस आहे, फटका फसला होता आणि या ठिकाणी सिंगल मिळते। धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 10 धावा। आतापर्यंत गोलंदाजी नक्कीच चांगली राहिली आहे ती अद्वैत वारियर संघाची। पहिल्यांदाच आपण बुकडुळा प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आदिराजला पाहतोय, कमिटीकडून त्याचं कौतुक आपण करूया।
अगदी 3 क्रमांकाची जर्सी युवचंद्र चहल, डेरन ब्रो आणि जॅक कॅलेसची आठवण करून देणार आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती छापला आणि तो कुत्रा यावेळेला गोलंदाजी करतोय. छोटासा खेळाडू हा, हलक्या हाताने इथं पहा झेल होता परंतु अनुभव कमी आहे त्यामुळे झेल इथं पाहता धावबाद होण्याची नामी संधी आहे आणि इथं मात्र फलंदाज बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ही क्रिकेट मधली आत्महत्या, कारण की एखादा फ्रेश आयकॉन खेळाडू मैदानामध्ये यासाठी ही रणनीती वापरली जाते परंतु कॅच महत्वाची जोडली आहे. आणि एक हँड वॉश देखील मिळणार आहे. दरम्यान नवीन फलंदाज जयंत पाटील मैदानामध्ये आला. एक आक्रमक खेळाडू आणि आयकॉन देखील आहे, एक जबरदस्त खेळाडू ज्याचा खेळ आम्ही खूप सारा मैदानामध्ये पाहिला. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळख आहे जयंत पाटीलची. आणखी एक चांगला बॉल पहा, अगदी छोटा पॅडेट बडा धमाका, ना 16 का डोला ना 36 की छाती. या खेळाडूचा जिगरा टायगर आहे. अधिराजचं कौतुक करूया. पहा पहिलं पर्व खेळतोय. रवींद्र दिगंबर तांडेल साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. फटका फसला, एलिव्हेशन कमी आहे, डीप मध्ये कोणी नाही. 2 धावा मिळतील आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. खऱ्या अर्थानं आपण पाहूया, अगदी अधिराजचं कौतुक करूया. अंडर 19चा खेळाडू आहे, अंडर 15चा खेळाडू आहे पा, आणि अगदी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. नक्कीच काका चांगले खेळाडू आहेत, पप्पा चांगले खेळाडू आहेत आणि नक्कीच मार्गदर्शन लाभलं आणि चांगली गोलंदाजी साकारतो हा खेळाडू. यावेळेला बॅकफूट पंच पाहायला मिळाला, डीप मध्ये कोणी नाही, चेंडू मात्र निघून गेला दान 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 करत चौकार. महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ, आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. नमस्कार क्रीडा रसिक हो. बोकडोळा प्रीमियर लीग 2025 पर्व 7व 40+ मास्टर्स आयोजित ही 7वी स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगतदार स्पर्धा होते. मुलानं गोलंदाजी केल्यानंतर त्याचे वडील गोलंदाजीच्या बोहल्यावरती अशा लीगमध्येच पाहायला मिळतात. त्यातली ही अतिशय सुंदर आणि सुबक अशी स्पर्धा खेळण्याचा प्रयत्न. सुरेख फटका या ठिकाणी येतोय, मात्र गचा क्षेत्ररक्षण होईल. प्रियाल त्या ठिकाणी आहे, 1 धाव मात्र संघाला मिळते. हा सुद्धा संघ पाहिला तर अतिशय तुल्यबल्य आहे, कारण धावणारे खेळाडू बरेचसे आहेत आणि मागच्या बाजूला चेंडू जाणं खूप कठीण आहे, कारण सुरुवातीला तर तिथं आहे सुरू आणि त्याच्या मागे वावरी घेऊन तयार आहे तो म्हणजे निशांत.
त्यामुळे बॉल मागं जाणं कठीण आहे. तयार गोलंदाज, फटका येतोय, भिरकावून दिलाय, गाडीवरती नको आदलू रे. ओके, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन्स. वेल बोल्ड. संधी मिळेल, त्यामुळं जिंकणाऱ्या संघांनी कृपया मैदानातच राहायचं आहे, जेणेकरून आपला सामना त्या ठिकाणी खेळवण्यात येईल. ग्रुप स्टेजमध्ये थोडंसं आपल्याला ग्रुप स्टेजमध्ये कोणतेही चॅलेंज येऊ नये आणि ते सामने जे आहेत ते अजून रंगतदार व्हावेत, यासाठी आपण अशा प्रकारची स्ट्रॅटजी ठरवली. शैलेश पाटील यंदाच्या मोसमात तो बहरात राहणार आहे, कारण यंदा त्याची डबल प्रॅक्टिस चालू आहे. असा खेळाडू शैलेश पाटील, त्याचबरोबर जयंता. आणि प्रेक्षकांना विनंती राहील, जर कोणी जेवायचं बाकी असेल, कोणताही खेळाडू जेवायचा बाकी असेल, त्याचबरोबर स्टेजवाले, लाईव्हवाले जेवायचं बाकी असेल, पंच जरा जेवून घ्या. दिनेश दादा, नितीन दादा, उद्या तुमची मॅच तिसरीच आहे ना, त्यांना माहित आहे, कशाला चिंता करता. टॉस झालाय. चला, नाणेफेकीसाठी पुढील संघ तयार राहायचा आहे. अमायरा 11 करण पाटील आपल्या संघनायकाला पाठवायचा. आनंदी वॉरियर्स आपल्या संघनायकाला सुद्धा पाठवायचं आहे. नाणेफेकी करून घेण्यासाठी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती राहील, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 6व्या सामन्यासाठीचे संघ सुद्धा हजर असतील. हा भिरकावून दिलाय, जबरदस्त फटका जयंताच्या बॅट मधून. यंदाच्या मोसमातला आघाडीचा फलंदाज जयंता, षटकार. श्रीकांत पाटील चांगली गोलंदाजी करतील, परंतु नाहीये, त्यांचा खरपूस समाचार घेतलाय. कट केलाय रूपम पाटील यांच्या, आणि नाही जाऊ शकत. निशांची वावरी टाईट आहे, कसा बॉल जाईल, कडकच आहे ना. अरे 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 अरे, निशांत जितारा सुटला. मागच्या बाजूला चेंडू जाणं कठीणच आहे हो. नाहीच, जो पाग मारतो ना निशांत बॉल पकडताना, जबरदस्त. मात्र निशांतचं सुद्धा अभिनंदन. प्रत्येक वर्षी या स्पर्धेत खेळून सहकार्य करणारा हा खेळाडू, कोणत्याही स्वरूपाची अरेरावी किंवा आडकाठी न करणाऱ्या काहीशा खेळाडूंमध्ये आहेत, ते म्हणजे निशांत पाटील. श्रीकांत पाटील म्हणजे तुम्हाला भगवान दादा डाऊट आहे या संघावर? अरे श्रीकांत पाटील स्वतः आयकॉन आहेत तिथं, रणजित दादा आहेत तिथं, तुम्हाला आयकॉनचा प्रश्नच येऊ नये. गोलंदाज तयार, भिरकावून दिला, चेंडू खाली, मामोडा, फलंदाज बाद, घरच्या रस्त्याला. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस चेंडू हवेत गेला आणि चेंडू खाली केतनला पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात शंका होती की 100% चेंडू जमिनीला लागेल आणि जयंता दुसरी धाव सुद्धा घ्यायच्या तयारीत होता. परंतु संघाचा आहे ओनर, कॅच घेणार तोच होणार विनर. आणि केतनसाठी जोरदार टाळ्या, अप्रतिम झेल टिपलाय त्यानं, जबरदस्त झेल या स्पर्धेतला. पहिला सामना मात्र साजन पाटीलच्या आठवणीतनं जाणार नाही आज. काय 31 धावा दिल्या त्यांच्या गोलंदाजानं. जबरदस्त सनी ठाकूरनं केलेली फटकेबाजी, प्रेक्षकांची वाहवाही लुटणारा. धावसंख्या रणजित पाटील तुम्हाला मी वेळोवेळी सांगत राहीन, धावसंख्या 11च्या धावगतीनं 33. फलंदाज आहेत शैलेश पाटील आणि मला वाटतं शुभम असावा नॉन स्ट्राईकला, शुभमच आहे. गोलंदाज हर्ष, जबरदस्त हा खेळाडू हा सुद्धा आहे. नाही,
फुलटॉस चेंडू शैलेश थोडं भिरकावायला आहा साबण 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 यंदा घरी जाणार 3 साबण प्रियालच्या वाट्याला जमा झाल्यात. नाही पण शैलूला रनिंग बिटवीन द विकेटला कोणी पकडू शकत नाही मित्रांनो. जबरदस्त या ठिकाणी त्यानं 3 धावा घेतल्यात. 3 साबण या संघासाठी जमा करून घेतात आपल्या खात्यामध्ये. प्रियालनं वर्षभर ऑनलाईन क्रिकेट बघतात आणि वर्षभर कॅची ड्रॉप होतात. बापदेव संघ त्याला वर्षभर समजावून कंटाळलाय पण त्याला काय कॅच भेटना. पुन्हा एकदा हर्ष तयार असेल यावेळेस मात्र शुभमसाठी. आहा चेंडू आला चेंडू खाली आदिराज. आहा आदिराज वडील मागे उभे असताना जास्त गडबड नाही करायची. फलंदाज होतोय बाद. गिरीश जा डीजे ऑपरेटर घे तू ब्रेक बिंदास. काय झेल टिपला श्रीकांत पाटील तुम्ही पाहण्यासारखा होता. आम्ही लाईव्ह वरती बघतोय की जवळपास झेल हा गेलेला होता. थोडस त्या प्रियाला जाऊन सांगा कसे झेल टिपायचे म्हणून. बॅट्समन आलाय गिरीश. यॉर्कर लाईनचा चेंडू या ठिकाणी मात्र गजाल यष्टी रक्षण झाले. एक धाव मात्र मिळालेली आहे अवांतरच्या स्वरूपात. जरा जाऊ द्या मित्रांनो आपली स्पर्धा आपण नाही कोण सांभाळून घेणार. सामन्यात लक्ष द्या. पंच तुम्ही चालू ठेवा आम्ही घेऊ सांभाळून. गोलंदाज गोलंदाजी करताना कोणत्याही स्वरूपाची डिस्टर्बन्स जर झालं 2 धावांची पेनल्टी डायरेक्टली सांगून टाकतोय. गावातील प्रेक्षक वर्ग जे कोणी जेवायचे बाकी असतील कृपा करून जेवून घ्या. आलाय आलाय चेंडू भिरकावून दिला सीमापार षटकार. शैलेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत असा षटकार. यंदाच्या मोसमात तो माघार घेऊच शकत नाही ना. नाही शंका दूर करतो. लग्न झालंय ना शेवटी आता. जबरदस्त अन्नदान चालू आहे. सत्र संपायची वेळ येईल त्यापूर्वी जेवून घ्या. नाही एक बाकी आहे त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही दिना दादा. मी मॅच बद्दल बोलतोय. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष तयार. हा पुन्हा एकदा चेंडू खाली. चला 6 साबण झालेत. 6 नाही हो यंदा 4 म्हणजे 8. आयोजकांनी आता असं सांगितलंय मला आताच नोंद दिली आयोजकांनी की एखादा खेळाडू जर वारंवार झेल जरी सोडत असेल तरी त्याला एकदाच साबण देण्यात येतील. एकच सेट देण्यात येईल. नाहीतर ते वर्षभराचा कोटा कव्हर करतात एका मॅच मध्ये. तर तसं होऊ देणार नाही आहोत. तुम्ही 4 झेल सोडलेत तरी एकच. श्रीकांत भाऊ जरा तो बॉक्स बाहेर काढा. सामना सुरू आहे आणि धावसंख्या तुमच्या कानापर्यंत पोहोचवतोय 46 धावा. शैलेश पाटील 46 झाल्यात. षटक सुरू आहे. चौथं चांगलं षटक फेकलं होतं खऱ्या अर्थानं हर्षनं. कट केलाय नाही जाऊ शकत. निशांत वावरी कडक बघितला फसवला 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 फसवलाय. चला चला खरंच प्रेक्षकांनी या 3 धावांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. 30 यार्ड मध्ये 1 धाव कुठं होती. 3 धावा श्रीकांत पाटीलांच्या कपाळावरती थोड्या आठ्या आल्यात. 50 धावांचं आव्हान घेऊन मैदानाबाहेर यायचं आहे. निशांत निशांत प्रश्न आलाय हो तुमच्यासाठी. का फेकलात तुम्ही चेंडू. असू द्या पण तुमच्या दृष्टीनं केतननं घेतलेला झेल अप्रतिम होता. तेवढं काय ते पॉझिटिव्ह घेऊन मैदानाच्या बाहेर जावा. श्रीकांत पाटील आहेत त्या ठिकाणी तुमचे. विनर्स टीम बी रेडी. 6व्या सामन्यानंतर ए ग्रुप विनर ए विनर्स देन बी विनर्स आणि सी विनर्स असे सामने होतील. टेन्शन नाही.
ध्रुव पाटील जेवलेत ना? ओके, कारण सांगितलं आयोजकांनी ध्रुव पाटील जेवतायत. चला, येताना मात्र ओळीतच या मित्रांनो आपली शिस्त आपल्याला टिकवायची आहे. शैलेशनं अप्रतिम अशी खेळी या ठिकाणी केली. 22 धावांची खेळी त्यानं केली आहे. जयंता त्या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. आता या संघाला प्रश्न पडणार आहे थोडासा की या ठिकाणी फलंदाजी तर झाली, गोलंदाज कोण? कारण गोलंदाजीचा जो काही भरणा आहे तो थोडासा कमकुवत आहे, परंतु चांगले खेळाडू या संघात सुद्धा दिसत आहेत. चला श्रीकांत भाऊ, आपली सलामीची जोडी सुरेंद्र आणि रणजित दादांना पाठवायचा. रणजितच्या बॅटमधून एखादा रिव्हर्स षटकार बघायला मिळाला तर खरंच प्रेक्षणीय होईल हा सामना. कारण रणजित पाटील म्हटलं की रिव्हर्स आणि रिव्हर्स म्हटलं की रणजित पाटील, असं बोकडुड्याचं समीकरण. मी साजन पाटीलला या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग साठी ऑफर करतोय. साजन, जरा मला मदत करायची आहे या. कारण कसं आहे, तुमचा काय सामना होणार नाहीये, राहिलेल्या सामन्यांसाठी डीजे ऑपरेटिंग करायचं आहे. कसं वाटतं, पहिला सामना पराभूत झालेत, जबरदस्त फलंदाजी झाली होती तुमची, गोलंदाजी पण चांगली झाली. शेवटच्या सामन्यात तुम्ही यष्टीरक्षण का केले नाही हा माझा मोठा प्रश्न राहील. बॅट्समन प्लीज. अरे अक्ष आहे का तो पॉइंटला? अक्ष, अक्ष 200 रुपये प्रत्येक कॅचला रुपम काकांकडून तुला कॅच घ्यायची. हे बघ, दुसऱ्याने घेतली ना त्यांना पण सांगायचं फेका माझ्याकडं, 200 लागू. रुपम चाचूंकडनं 200 रुपये प्रत्येक कॅच साठी, अक्ष साठी, बाकीच्यांनी नाही घ्यायची आहे. चला, गोलंदाजांचा प्रश्न पडलाय जयंताला. तर श्रीकांत पाटील आणि हर्ष मात्र नाही रे बाबा, ऐकून ते ना, रणजित दादा येणार आहेत, सुरू दिसतोय. बॅट, तापलेली बॅट घेऊन फलंदाज मैदानाच्या दिशेनं रणजित दादा पाटील. 40 वर्षाचा क्रिकेटचा एक्सपिरियन्स घेऊन मैदानात. आणि मी सांगतो रणजित दादा, एकतरी रिव्हर्स बघायला भेटू द्या हो. हे साले खेळतात, बाकीचे पुरे एक रिव्हर्स मारत नाही. काय असतील 43 असतील बॉल पहिल्यापासून हातात त्याचे. अन्नदाता नेहमीच श्रेष्ठ असतो आणि अन्नदात्यासाठी आम्ही खरंच, ज्यांनी अन्नदान केलं अशा सरपंच अपर्णाताई पाटील, या अन्नदानासाठी आम्ही आमच्या आयोजकांकडून मनोजदादांना विनंती करेन, जरा आमचा एक मान सन्मान आपण स्वीकार अन्नदानात विषयीचं. आणि संपूर्ण मेहनत जी आहे, नितीन म्हात्रे तुमचं मनपूर्वक आभार आपण जेवणासाठी केलेलं सहकार्याबद्दल. अमर, अन्नदाता सुखी राहो या दृष्टीनं मनोजदादांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय मित्रांनो. सन्मान चिन्ह नाही, पण आम्ही दादा हे अन्नदानाविषयीचं सन्मान आभार व्यक्त करतोय. प्रत्येक गोष्टीसाठी मिळालेलं सहकार्य. भगवान दादा, यंदाची स्पर्धा यासाठी चांगली वाटते, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला स्पॉन्सर, आणि महत्वाचं म्हणजे गावातून मिळतात बघा. चला, सामना सुरू करायचा आहे. मगाशी या संघाने बरेचसे कॉल केले होते की बघा तो साहिलचा संघ किती उशीर करतोय, साहिलचा संघ किती उशीर करतोय. आता मात्र तुम्हीच वेळ करताय बघा जरा. चला संतोष, ऑपरेशन झालंय, जास्त धावपळ नको. आणि अन्न बनवण्यामध्ये प्रचंड मेहनत. नितीन दादा, तुमचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. अमर, नितीन दादांचं सुद्धा. पराभव झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरच्या हताशा त्यांनी जेवणात चांगल्या पद्धतीने पूर्ण केली. नाही नाही नाही, पहिला चेंडू खेळून काढला, शैलेशकडे चेंडू विसावतो, एक धाव मात्र मिळते. स्ट्राईकला येतोय तो मात्र रणजित. नोंद घ्या, 50 धावांची 50 धावा काढायच्या आहेत संघाने, नोंद घ्यायची आहे. आणि नाणेफेकीसाठी या, चला अमायरा, आनंदी वॉरियर्स संघनायक, नाणेफेकी करून घ्यायची आहे. थांब थांब, क्लोज क्लोज, शांत 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 राहायचं आहे. जयंता शांत राहायचं. अरे गणेश, शांत राहायचं आहे.
मैदानात कोणी जाणार नाहीये. स्पर्धा आपली आहे. योग्य स्पर्धा व्हायची असेल सगळ्यांसाठी नियम राहील. कोणी या ठिकाणी वेगळी गोष्ट करणार नाही, वेगळा प्रयोग कोणी करणार नाही, नोंद घ्या. क्लिअर कट, स्क्वेअर लाईन पंच. तुम्हाला ज्या ठिकाणी डाऊट येईल त्या ठिकाणी तुम्ही ठरवायचं आहे. पण या यशवंत ठाकूर साहेब, या पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण पहिल्या षटकारासाठी दिलेलं 500 रुपयाचं पारितोषिक विजयने जिंकलं. स्लोअर डिलिव्हरी फलंदाज बीट झालाय. काय एनर्जी वाढली बघा. सामन्यामध्ये 50 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव पडलाय. राजेश ठाकूर साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. गावातील सर्व श्रेष्ठ ज्येष्ठांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. आपण सुद्धा वरती येऊन स्थानापन्न व्हायचं. कट करण्याचा प्रयत्न नाही हो रणजित. अहो बेल्स पडल्यानंतर गणेश दादा वर्षभर मधुकर स्पोर्ट्सचे तुम्ही संघ संचालक होता. तो बेल्स पडू तरी द्या. चला, सामना सुरू आहे. तो मात्र अद्वैत वॉरियर्स आणि देवांश 11 मध्ये, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना देवांशनं धावसंख्या उभारली 49. 50 धावांचं आव्हान आहे. काट केलाय. या रणजित पाटील या. चला मैदानाबाहेर. पहिला हादरा, पहिला तंबूच्या आश्रयाला. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं एक विशेष सूचना येते सर्वांसाठी की जेवायचं कोणी बाकी असेल तर जेवून घ्या. साहिल, 1 रनचा विजय असू दे किंवा 10 रनचा, जिंकणं महत्वाचं आहे आणि तुम्ही जिंकलाय. क्षेत्ररक्षण घेणारा क्षेत्ररक्षक मला वाटतं सौरभ असावा. सौरभच आहे ना? अरे अप्रतिम झेल. सौरभ साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रणजितला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. नव्या खेळाडूंचा जर उत्साह वाढवायचा असेल तर थोडंसं आपल्याला अशा पद्धतीनं त्यांचं अभिनंदन करावं लागेल. नवीन फलंदाज, 4 सामन्यांचा मालिक प्रियाल. आहा, चेंडू खाली जयंता पोचेल का? नाही. सूर्यदेवानं सांगितलं की बाबा रे चेंडू दिसणार नाही आणि साबण नको म्हणून जयंताही धावला नाही. धाव संख्या आहे मात्र 3. रूपम काका, यंदा तुमचे बरेचसे साबण घरी जाणार आहे. तो प्रयत्नच कमी होत आहेत यंदा. फिरावला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू भिरकावून दिलाय. मिड ऑफच्या दिशेनं चौकार येतोय. पहिलं षटक या ठिकाणी संपल्याचा निर्वाळा होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7 धावा. 43 धावा 3 षटकांमध्ये. आयकॉन खेळाडू श्रीकांत पाटील खेळण्यासाठी तयारच आहेत. थोडं सांभाळून घ्या, आपली स्पर्धा आहे हो. आले हा दीपक पवार आलेत आणि तुलसीराम पाटील ज्यांनी 200 वडापाव आम्हाला दिले, त्यांचे सुपुत्र. चला या नाणेफेकी होत आहे. तुलसीराम पाटील, काय वाटते पोराचा परफॉर्मन्स होईल का या सामन्यात? चला, वडिलांच्या शुभेच्छा खूप साऱ्या आलेल्या आहेत आणि नेहमी बोकडविऱ्याच्या क्रिकेटला सहकार्य करणारे आमचे सहकारी विनायक पाटील हे आमची रजा घेत आहेत. ते पुन्हा संध्याकाळी येतील. उद्याही दिवसभर राहतील. उद्या नॉनव्हेज आहे, नोंद घ्या. आणि यायचं आहे. तल्लेला कुपा आहे हो उद्या. चला हर्षल, टॉसविन झाल्यानंतर पटकन ताबा घ्यायचा. चला गोलंदाजी ना. दुसरं षटक गिरीश. आहा, गणेश जबरदस्त झेल घेतलाय गणेश पाटील ना.
मात्र झेल टिपलाय, दुसरा हादरा बसला या ठिकाणी. मात्र अद्वैत वॉरियर्स हा सुद्धा संघ मोठा आहे. बक्षीस त्यांच्या नावावर लागलं होतं यापूर्वी, त्यामुळं खूप मोठा संघ आहे. सुरू त्या संघात आहे, रूपम काका त्या संघात आहे. चांगला संघ त्या ठिकाणी आहे. मात्र थोडस संघात चलबिचल असल्या कारणानं संघ स्थिर नाहीये. आता कसं आहे राजू दादा, ऑब्जेक्शन तू घेतोयस, पण तो वकील आहे. कुठला कायदा काढला त्याने आपल्याला ऐकवला तर चला आपल्यावर कारवाई व्हायची. हो ठाकूर साहेब, राजेश ठाकूर साहेब, स्टेजवरती कोणच जेवला नाही. बघा जरा, तुमचा क्लायंट जेवतोय, तुम्ही बघा जरा. काय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. श्रीकांत पाटील यांच्यावरती लॉर्ड अपील होत आहे. मात्र चेंडूचा पंचांनी अपील फेटाळला. 2 चेंडू निर्धाव. धाव संख्या धावफलकावरती फक्त 7. जिंकण्याचं आव्हान आहे 43. खऱ्या अर्थानं मिस्टर बीपीएल 6 वर्षात जवळपास 4 बक्षिसं किंवा 5 बक्षिसं ज्यांनी ज्या ज्या संघातना खेळल्यात त्यांनी मारल्यात. असे श्रीकांत पाटील फलंदाजीसाठी तयार आहेत. 3 सायकल त्यांच्या नावावर आहेत. मात्र 40+ यंदाचं काय सीझन लय खराब गेलंय हो. एकही दिसली नाही 40+ मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेंडू या ठिकाणी मात्र अक्ष टप्पा बॉल पकडस नाही. कॅच काय पकडशील. चला चला असू द्या एखादी धाव जायची गणेश. मग क्रिकेटला मजा कशी येईल. सामन्यानं 9 धाव संख्या झाली ती मात्र 9. श्रीकांत पाटील स्ट्राईक वरती स्वतःचं खातं उघडलंय. 7311 क्रमांकाचा प्रियाल नॉन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा गिरीश तयार असेल श्रीकांतसाठी. सुरेख गोलंदाजी चालू आहे. कट केलाय चेंडू भिरकावून दिलाय कव्हरच्या मधून. सीमा पार अप्रतिम चौकार. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण श्रीकांत असताना धावा रोखणं फार कठीण होतं. जबरदस्त गोलंदाजी, टिचून गोलंदाजी. 2 षटकांमध्ये 35 धावा. चला पाणी पटपट घ्या आणि टीम मीटिंग नको. ऊन आहे ना, ऊन. राजा रिक्षा थोडी सरळ कर, कारण तो जो आरशाचा तिरा इकडे येतो डायरेक्ट. थोडी फक्त रिक्षा थोडी अगदी फिरव बस. राजाची रिक्षा थोडी फिरवायची आहे. साहिल थोडं हेल्प कर रे बाबा तिथे. अमायरा संघाचे संघ मालक करण पाटील हनुमान जयंतीच्या या औचित्य साधून त्याने शैलेश पाटील येतोय आणि श्रीकांतसाठी. नाही हो, नाही यंदाच्या मोसमात नाही हो शैलेशला मारता येणार तुम्हाला. यंदा तोच सगळ्यांना मारणार. जबरदस्त गोलंदाजी शैलेशची. पुन्हा एकदा तयार असेल श्रीकांतसाठी. आणि डावखुऱ्या हाताचे गोलंदाज नेहमीच प्रश्न पाडतात आमच्या बोकोडोऱ्याच्या फलंदाजांना. बघा, अक्ष बॉल पकडला तरी काय नाही.
अरे बाबांनो, त्याला काय बोलताय? कधीतरी क्रिकेट खेळणार आहे तो. ग- धाव संख्या 16 आहे. 10 चेंडू, 34 धावा. आव्हान काय कठीण आहे असं म्हणू शकतो, पण होणार नाही असं नाही. कारण पहिल्या सामन्यात जो साजनचा संघ खेळला ना, त्यानं सगळी उदाहरणं ठेवलीत की 35 पण होतील हो शेवटच्या षटकात. हा हा, चेंडू फिरतोय फिरतोय. बोटांमध्ये ग्रीप आली यंदा शैलूच्या. वाईट जाऊच शकत नाही. आणि वैशिष्ट्य, वर्षभर हा प्रियाल शैलेश सोबतच प्रॅक्टिस करतो. चला शैलू तयार. 9 चेंडू 34 धावांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने यावेळेस मात्र मारा करेल. नाही नाही नाही, गणेश मात्र नाही. हा गणेश, बडगोट्या नाही खेळायच्या. थांबा. काय होतंय? कोण रोखेल याचा वारू? शैलू टाकतोय जबरदस्त गोलंदाजी. या चला या, ऑनलाईन या पटापट सगळेजण. नाही नाही, काहीच नाही. एक धाव आहे गणेश. आधीच काय कॅच. चला दोघांच्या भांडणात दुसऱ्याचा लाभ होते की काय? नाही. श्रीकांत पाटीलांनी स्वीकारली जबाबदारी. धाव संख्या आहे धाव फलकावरती 17. जिंकण्याचं आव्हान आहे 50. जिंकण्यासाठी धावा हव्यात 33. चेंडू आहेत 7, म्हणजे 5 षटकार ठोकायचे आहेत. बिरकावलाय चेंडू. अरे 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 अरे, आउटफील्ड खराब. 4 धावा, 6 चेंडू 29. साजन, काय वाटते, धावा होतील की नाही? करतात विद्याधर पाटील. बघा तुम्ही, विद्याधर पाटील क्रिकेट खेळायला लागलेत. कबड्डीतला एक जबरदस्त खेळाडू. म्हणजे आज क्रिकेट जबरदस्त पाहायला मिळेल. शेवटचं षटक जयंत नरेश पाटील स्वतः. वार्ड क्रमांक 2. थोडस क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. प्रियाल असेल फलंदाजीच्या भोवल्यावरती. 6 चेंडू 29 धाव. नाही, होतील होतील, 29च हव्या आहेत हो, होतील. कारण श्रीकांत पाटील नाही. आता रिक्षाला किक मारा. काय एनर्जी आहे हो संतोष पाटील तुमची. तो फर्स्ट लिप मधला खेळाडू कोण आहे हो? बिलकुल हालचाल करत नाही. म्हणूनच बोललोय. एक या संघाचा एक वैशिष्ट्य बघा हा. 5 जण फिल्डिंग लावतायत. फिल्डिंग करणारा स्वतः चुकीच्या जागेत उभा असेल, पण तो मात्र फिल्डिंग लावतोय. काय श्रीकांत भाऊ, फुलटॉस हुकलव. रणजित भराकलाय ना या. 3 चेंडू या ठिकाणी मात्र फेकी झाली. धावसंख्या झाली ती धावफलकावरती ती फक्त आणि फक्त 22. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 3 चेंडूंमध्ये जवळपास विजय निश्चित झालाय. देवांश इलेव्हन संघाचा 50 धावांचं आव्हान असताना पुढील संघांना मात्र तयारीत राहायचं आहे. जर सराव झाला असेल तर मैदानात उतरायचं आहे. पॅड वरती लागल्यानंतर अपील करा. वैयक्तिक पारितोषिक आहेत हो शेवटी. सायकली आहेत. बघा जरा, जल्लोष सुरू झालाय. खंडोबा वॉरियर्स सगळे तयारच आहेत. पण तुमच्यामुळे स्पर्धा लांबली हा. खंडोबा वॉरियर्स. संकेत, बोल ना. मोबाईल हरवला का? मला आलाय, मला आलाय फोन. दे ना. कोण आहे? हॅलो. हा.
दोन मिनिटं आला बघ, गिरीशला पाठवतो. 2 मिनिटं. हो गिरीश आहे ना, गिरीशचा नंबर आहे ना तुझ्याकडे, त्याला कॉल कर. मी करतो. हां हां, मी कॉल करतो त्याला. समजलं. दोन मिनिटात. विजयी संघाचे या ठिकाणी अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक आभार. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या संघाचा पराभवाचं महत्वाचं कारण